ओए राधा, आहा जीत म्हटला सनी देओल वाटतेस तू. असं कर एकदा. सौमित्र काही काय बोलतोस रे तू? हे असं बोलायचं असेल ना तर येऊ नकोस हॉस्पिटलमध्ये. बरं सनी देओल नाही का आवडत? रॅम्बो म्हणून रॅम्बो. आबा आला, धर्मेंद्र आला. पण फ्रेश दिसते ना. आनंद भाऊजी काय झालंय तुम्हाला? कसे अस्वस्थ काऊन दिसताय? अरे काय मगातपासून असाच विचित्र वागतोय काहीतरी. बाहेर पण आता असा अथर्वला बाबांबरोबर जा लवकरच म्हणून घालवूनच दिलं जवळपास. काय काय झालंय? मगाशी कोणाचा फोन आला होता तुम्हाला? काय झालंय सांगाल का? वहिनी कसं सांगू तुमची अशी परिस्थिती? आणि आनंद भाऊजी आता बरी आहे मी. सांगा बरं काय झालंय? रघुचा फोन होता. हो का? मग काय म्हणाले? तुमचे सगळे अधिकार गुरुला मिळावे म्हणून गुरु खोटे कागदपत्र तयार करतो तुमच्या खोट्या सही सकट. काय? बरोबर, मला संशय होताच, आज खात्री झाली. कहर आहे रे, गुरुच्या वागण्याचा कहर आहे. इतका कसा बदलू शकतो यार माणूस? इथे परिस्थिती काय आणि हे असले विचार चालू आहेत मनात. इतका स्वार्थी. तो स्वार्थी आहेच और उसको ना किसी भी रिश्ते से बड़ा सिर्फ और सिर्फ उसका ईगो है. दैट्स इट. खरंय, हुकमान येते हार अशी सहजासहजी मान्य नाही करणार. अरे सोड 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 सोड, जाऊ दे ना, जाऊ दे ना. आपण हा विषय बंद करून टाकूया. आणि तू कशाला त्रास करून घेतेस राधा? तो असा त्रास करून घेऊन तो सुधारणार आहे का? जाऊ दे ना, नको ना सुधरू दे यांना. नाही, मला यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण काही झालं ना तरी मी यांचा हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाहीये. आणि आई नाही कळू दे हे कसे आहेत ते. हे सगळं कळल्यानंतर त्यांना वाईट वाटेल, राग येईल. पण त्यांना कळेल ना. नाही, आता मला यांना पुराव्यानिशी पकडायचंय. काहीही झालं तरी मी यांचा आणि शण्याचा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. केड्या, मावशी केड्या कुठे? केड्या, अगं केड्या, केड्या, अगं तो घरामध्ये नाहीये. कुठे गेलाय? मला काय माहिती. आय न्यू. तो गेला असेल त्या गॅरी बरोबर प्लॅन करत. कसला प्लॅन? यू शट युअर माउथ. केड्या आणि गॅरी ना दोघं मिळून ना मोठा प्लॅन करताय. शनाया कशाला वैतागतेस एवढं? काय झालंय? तुला माहितीये मावशी, मी ना केड्याचा फोन कॉल ऐकला होता. तो कोणाला तरी सांगत होता की आपण ब्लॉसम हॉटेलमध्ये भेटूया. आणि आय एम शुअर की तो गॅरी होता. म्हणून मी त्यांच्या मागे गेले त्या ब्लॉसम हॉटेलला, तर तिथे ते दोघंही नव्हते. आता बसले असतील दुसरीकडे प्लॅन करत मोठा, आणि मला सांगत नाहीये. मे बी असेल. अरे काय असेल? मावशी तुला माहितीये ना, प्लीज मला सांग ना. हे बघ, हे बर्गर वगैरे सगळं माझ्या पैशाने येतं. ओके, मी तुला पैसे देते. आय गिव्ह यू मनी, डोंट फॉरगेट दॅट. प्लीज सांग मला, प्लीज प्लीज प्लीज. आज अगदी आर्जव वगैरे. वच आर्जव. आर्जव म्हणजे प्लीज, रिक्वेस्ट. हा व्हॉटएव्हर, मी करते. प्लीज, आय बेग यू, प्लीज सांग ना मला. तुला माहितीये ना प्लॅन काय आहे? मला काय माहिती? मला नाही माहिती. पॉसिबलच नाहीये. तुला माहितीये पण तू मला सांगत नाही. अगं मला खरंच काही माहिती नाही. तो मला काही बोलला नाही. पण तो नक्की काहीतरी चुकीचं करतोय. माझं गेसिंग आहे. मला सांगितलं नाही ना म्हणजे काहीतरी गडबड आहे. पण तू काळजी करू नको. तू आणि मी आपण दोघी आहे ना काहीतरी शोधून काढूया काय आहे ते. अरे यार, शोधून काढायला वेळ नाहीये. हा आयडिया. मला ना FGP लाच विचारावं लागेल. वेट. हॅलो. हा नाही ना, अजून काहीच कळत नाहीये. आय नो, मावशीला पण काही माहित नाहीये. ओके कूल. या, दिस इज अ गुड आयडिया. थँक्स. हो ठीक आहे. हो बाय. येस, मला सोल्युशन मिळालं. जस्ट वेट अँड वॉच.
अरे अगं अगं शिट, त्या एफजीपीने काय सांगितलं ते पण कळलं नाही. जाम खुश दिसत होती, ते तर कळलं नाही आणि बर्गर सुद्धा घेऊन गेली. चला, मोठं काम झालं माझं. अरे आला का बा तू? बर झालं, घे पाणी घे. आई अगं असू दे की नाही ना बा, थकला असेल ना. बस घे चहा मांडते बरं त्यासाठी. मी करतो, तू कशाला उभे. पहा बरं, पण ते बाबा आणि अथर्व आले नाहीत. पण बाबा तर घ्यायला गेले होते ना तर मला अजून नाही आले. अजून नाही आले. पहा बरं. तर मी बघून येऊ. चला हे बाय, आले. हाय. का बरं अथर्व, काऊन बरं इतका उशीर झाला तुला यायला? अगं माझ्या हॉस्पिटलमध्ये अगं आम्ही बागेत गेलो होतो फिरायला. आणि तू काय करतोय? लवकर तयार हो, पटकन चेंज कर, फ्रेश हो. हे चल 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 चल. अगं चहा मांड ना जरा. म्हणते पण हा अथर्व हॉस्पिटल का म्हणत होता? हा ते काय झालं माहितीये का, मी त्याला शाळेत आणायला गेलो. शाळा सुटली, मला बघितलं आणि एकदम रडवेला झाला. कोणाला मला आईची आठवण येते, आपण हॉस्पिटलला जाऊ लगेच. तिला भेटू म्हटलं, तिला समजवलं आता जाता येत नाही, पण ऐकेच ना. त्याचं मन रमवण्यासाठी पार्कात घेऊन गेलो, थोडा वेळ खेळलो. हॉस्पिटल शब्द काय त्याच्या तोंडातून जात नाही. काऊन नाही म्हणणार हो? बाबर लेकराला आपल्या पायाची किती आठवण येत आहे. आणि डॉक्टर पण पहा बरं त्याला भेटूही देत नाहीयेत कोणाला. ते हे असं किती दिवस चालणार बरं? आई, कोणाच ठाऊक देवाच्या मनात काय चाललंय आपल्याला कसं कळ. देवाचं तर सोड, तर माणसांच्या मनात काय चाललंय हेही कळत नाही. चहा वाटते तुमच्या सगळ्या हिच्या नादामध्ये ना मला देवाचा दिवा दाखवणं देखील राहून गेलं. पहा कळवायचं तरी ना. काय कळवायचं आता, वेळेवर ठरलं ना का. तसं नाही हो. तू शांत राहा, बोल बोल. आता कसं शांत राहायचं सांगा बरं. राधिकाचं हे असं झाल्यापासून का नाही मला सगळ्याची खूप काळजी वाटत असते. काय काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. मी आलो चेंज करू. तेव्हा माझ्या राधिकाला कधी शुद्धीवर आणेल देव जाणे. एवढी विनंती मान्य करत नाही. पहा बरं देव. ते का पण माझ्या मनातलं सगळंच ऐकतोय की देव. अजून 6 महिने तरी राधिकाला शुद्धीवर आणू नको, म्हणजे मला जे करायचं ते सगळं व्यवस्थित करता येईल. सगळं काही माझ्या नावावर. घ्या. ते भरते काहीतरी गोड शिरा बिरा बनव ना. नाही, अजिबात नाही. तुम्हाला ना गोड खायला निमित्त हवं असतं काहीतरी. अरे निमित्त काय, हा चहा सुद्धा तू गोड द्यायला हवतस मला. देणार नाही. समिधा सांग यांना, मी अजिबात चहा गोड देणार नाहीये त्यांना. अरे आज खुश आहे मी, काहीतरी बनव. किती दिवसांनी तुम्हाला दोघांना असं प्रेमाने भांडताना बघतीये मी. पण नाना एवढे खुश का आहात तुम्ही? तू बातमी ऐकशील ना तर तू पण म्हणशील नानी मस्त गोड शिरा बनवा म्हणून. काय बातमी आहे? आपली राधिका शुद्धीवर आली. काय सांगताय काय? खरंच? मग तर नानी झालाच पाहिजे हा गोडाचा शिरा. ये होईना बात. ए फितूर. नानी, आपण दोघी भेटून येऊया राधिकाला. नाही, नको. का? काय राधिकेच्या नशिबात काय चांगलं नाहीये सध्या. ना आनंद ना दुःख. म्हणजे नेमकं काय झालंय? तिचे घरचे नको म्हणतायत का भेटायला? घरचे नाही ग, राधिकाने स्वतः सांगितलं येऊ नका म्हणून भेटायला. का पण? हा गुरुनाथ तिला कशाचाही आनंद घेऊ देत नाही. राधिका शुद्धीवर आली आहे हे खरं आहे, पण सध्या हे कोणालाही कळू द्यायचं नाही. विशेषतः गुरुला आणि त्या शनयाला तर अजिबात नाही. म्हणजे नेमकं काय चाललंय हे? गुरुनाथ राधिकेच्या विरुद्ध काहीतरी डाव आखतोय आणि या सगळ्याची राधिकेला कुणकुण आहे. म्हणून कोणाला कळू द्यायचं नाही की राधिका शुद्धीवर आले. बापरे, म्हणजे आता राधिकाच्या बाबतीत काय काय घडणार आहे अजून काय माहिती. हो ना, बिचारीच्या नशिबी सुख म्हणून नाही,
गुरुनाथचं तर काही कळतच नाही मला. काय हवंय काय त्याला नेमकं? अल्पसंतुष्ट लोकांना काही हवंच असतं असं नाही ग. दुसऱ्याचा आनंद डोळ्यात खुपला तरी त्यांना बास होतो तेवढं, हे हवं असतं. असंही गुरुनाथला राधिकाची प्रगती झालेली कधीच खपली नव्हती. आता राधिका आजारी असताना सेवा वगैरे करत होता, ते सगळं नाटकच असणार. ते असेल सुद्धा. पण ते काही असू दे, आपण आता बारशाची तारीख ठरवू शकतो. अरे, आपल्या बाळाच्या आत्याबाईचं येऊ देत, मग करू दणक्यात बारचं. हा, हो हे खरंय. नाही, बाळाचं नाव राधिकानेच ठेवायचंय. राधिकाची तशी इच्छा पण आहे आणि माझीही. पण नाना, आपल्याला लगेच बारसं करता येईल का? म्हणजे राधिका कशी येईल ना? आणि राधिका आल्याशिवाय मी काही बारसं करणार नाही. इच्छा आहे ना तुझी? बस, येईल ती बरी होऊन मग. हो, इच्छा तर आहेच. राधिका बारशाला हवीच आणि तीच नाव ठेवणार माझ्या बाळाचं. मी एक तर पैसे मागवले होते, तर पैसे पण नाही पाठवले अजून. कसं सर्व्हाइव्ह करायचं मी? सांगा तुम्ही. बनाव ना जल्दी. सना, काय इकडे कुठे आलीस तू? अगं तू बोलायचं म्हणालीस ना, मी इथे काय बोललोस? माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि मला भूक लागली. तू हे असलं काहीतरी खाऊ नकोस, ये इकडे. तू बोल, काय काम होतं? अच्छा, म्हणजे काम असेल तरच तू भेटायला येणार का मला? गॅरी, तू चेंज झालास, कळलं ना? ठीक आहे, मग मी जाते. अगं ऐक ना सना, मला पण काम आहेत महत्वाची ग, म्हणून विचारलं. काय काम आहे सांग बरं. गॅरी, मला सांग ना तो प्लॅन काय आहे, म्हणजे मला कळेल. म्हणजे कळून मग मी तुला हेल्प करेन ना, म्हणून मला पण सांग ना प्लीज. तू हेल्प नाही केलीस तर सगळ्यात मोठी हेल्प होईल मला. व्हॉट? बघ सनाया, मी तुला सांगितलं ना, आपलं झालंय ना बोलणं आता यापूर्वी. तू तुझे सिक्रेट्स मला सांगत नाही आणि मग माझ्याकडून काय अपेक्षा करतेस? त्यापेक्षा बरं चाललंय ना, तुझे सिक्रेट्स तुझ्याकडे ठेव आणि माझे सिक्रेट्स माझ्याकडे ठेवतो. एक मिनिट. हा, हॅलो. अहो नाही, आपलं झालं ना बोलणं, आपण बोललो होतो ना सगळं. अहो नाही, ऍडव्होकेट सांगा मी, ऐका माझं. हे बघा, सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना, मी पोहोचवतो ना तुमच्यापर्यंत. फीजची चिंता कसली करताय तुम्ही? अहो सांगा मी तुम्हाला सांगतो ना, मी पोहोचवतो ना सगळं. तुम्ही फक्त काम करा माझं, बस. ओके? हा, डोंट वरी. बाय बाय. हा शनाय, चल निघतो मग मी. ओके, तू आणि हे रस्त्यावरचं असलं खाऊ नकोस, ठीक आहे? गॅरी प्लीज मला सांग ना, तू का करतोस यार? शनाय, एक गोष्ट लक्षात घे. डू यू ट्रस्ट मी? नाही, यू ट्रस्ट मी ऑर नॉट? या. मग आता मी जे काही करतोय ना, ते आपल्या भल्यासाठीच करतोय. ओके, याच्यामध्ये जो काही फायदा होणार आहे ना, तो तुझा आणि माझाच होणार. त्यामुळे विश्वास ठेव माझ्यावर, ठीक आहे? आणि हे मासलं खाऊ नकोस रस्त्यावरचं, जरा बऱ्या ठिकाणी जाऊन खा, ठीक आहे? चल, बाय. बाय. बघितलं काय बोलला हा? गॅरीनं मला डफर समजलं, पण आता मला कळलंय ऍडव्होकेट सांगकाम्यांचं नाव. माहितीये, केड्या घेऊन गेला होता मला. आय रिमेंबर. आता मी सगळा प्लॅन काढते की नाही बघा. तुम्ही लिहून ठेवायचे पैसे, मी आलेत. रिक्षा. चला ज्यूस प्या लवकर, पटापट. नाही रे, नको रे, मला खरंच नको. का नको? अरे नको रे, सारखं खाऊन पिऊन कंटाळा आलाय आता मला. तुझा कंटाळा जावा म्हणून नाही ज्यूस देते मी. हा, तुझ्या ताकद यायला पाहिजे ना, म्हणून डाएट आणि हे सगळं महत्वाचं आहे. चल की, चल. किती करतोस रे माझ्यासाठी? बापरे, आता तू आभार प्रदर्शन वगैरे करणार आहेस का? तुला कंटाळा येत नाही का ग आभार मानून? अवॉर्ड मिळाला आभार मानायचे, कोणी काय केलं आभार मानायचे, अर्धा आयुष्य आभार मानण्यात जात आहे तुझं आता. बरं, नाही मानणार आभार, ठीक आहे, पण आता नकोय मला हे सगळं. अरे नको, हा ऑप्शनच नाहीये तुझ्याकडे, कळलं का? तुला हे प्यावंच लागणार आहे. आणि आता आनंद पण येणार आहे, तो येताना सफरचंद घेऊन येणार आहे, ती संध्याकाळी खायची. हा, नको, नाही, खरंच नको. तर ठीक आहे, नको, काही करू नकोस. तुला गुरुला धडा शिकवायचा नाहीये वाटतं? हा, शिकवायचा आहे ना? मग त्यासाठी तू बरी व्हायला पाहिजेस ना राधा. आणि तुला जर बरं व्हायचं असेल तर हे सगळं महत्वाचं आहे, आवश्यक आहे. हे सगळं पोटात जायलाच पाहिजे. काय दादा, काय लहान मुलासारखं करते? अथर्व आहेस का तू? चल लवकर दे. हा, चल. सौमित्र, हे धडा शिकवणं, शह देणं, हे सगळं ठीक आहे रे,
पण त्यापेक्षाही यांना देवाने सद्बुद्धी दिली ना तर जास्त बरं होईल. एक लक्षात ठेव ना, हा जो गुरु आहे ना तो बाकी कसाही असू दे पण प्रचंड हुशार आणि चतुर आहे. त्यामुळे तू जे काही करशील त्यासाठी प्रचंड प्लॅनिंगची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला व्यवस्थित प्लॅन करून त्याला एक्सपोज करावं लागतं. हो पण कसं सौमित्र? तुला सगळं आत्ताच करायचंय का? अरे करूया ना आपण, आरामात प्लॅनिंग करूयात. तू आता त्याची काळजी करू नकोस, तू आराम कर. ओके, मी आणि गुज्जूबाई व्यवस्थित लक्ष ठेवून त्याच्यावर, त्यामुळे काही ना काहीतरी मिळणार. ओके, आता आराम कर. बरं, आणि मी निघतोय आणि बकुळा मावशी येणार आहेत. त्यांना पण सांगितलंय वारीत लक्ष ठेवायला. ओके, तर त्यांना भेट आणि आराम. हा चल, आराम करते. ज्यूस संपव आणि झोप. हो. May I come in? हा या. कोण आपण? मी शनाया. हा बघा. कोण शनाया? आय थिंक तुम्ही विसरलात. मी शनाया सबनीस, गॅरीची गर्लफ्रेंड. गॅरी? हो गॅरी. गुरुनाथ सुभेदार. हा अच्छा, म्हणजे तू तीच का पैसे न देता पळाली? आठवलं ना? सॉरी ना, असं मी मुद्दाम नाही केलं. ते मी चुकून विसरले पैसे द्यायला अरे तुम्हाला. असं कसं विसरता तुम्ही? हा, असं कसं विसरता? फुकटचे सल्ले घेताना तुम्हाला काय वाटत नाही? तरी बरं, गुरुनाथ सुभेदाराने थोडे तरी पैसे माझ्याकडे दिले होते. पैसे दिले ना म्हणजे? बरं, बाय द वे, गॅरी आला होता काय इतक्यात? त्यांचं पर्सनल काम होतं. काय काम होतं? नाही, असं एकाचं काम आम्ही दुसऱ्याला नाही सांगत. आपण मी दुसरी कुठे आहे? मी तर त्याच गॅरीची गर्लफ्रेंड आहे. मी खूप प्रायव्हेट आहे. हा, नाही पण तरी सुद्धा नाही सांगत. प्लीज प्लीज मला सांगा ना ओल्ड मॅन, प्लीज. डोंट कॉल मी ओल्ड मॅन. ओके ओके यंग अंकल, सांगा ना प्लीज प्लीज. नाही, तुम्ही यंग म्हटलं तरी ते नाही मी सांगू शकत. प्लीज सांगा ना. आणि बाय द वे, गॅरीनीच मला पाठवलंय ते काम कुठवर आलंय विचारायला. हा, असं कसं पाठवले? त्यांनी सांगितलेलं पत्र मी कधीच त्यांच्याकडे पाठवले. कसलं पत्र? म्हणजे गुरुनाथ सुभेदारांनी असं एक अधिकार पत्र माझ्याकडनं बनवून घेतलं. मिसेस सुभेदारांच्या गैरहजेरी कंपनीचे सगळे व्यवहार त्यांच्या निर्णयाने होतील. म्हणजेच गुरुनाथ सुभेदार हे कंपनीचे मालक असतील. ओ माय गॉड, गॅरीने इतका मोठा प्लॅन केला आणि मला सांगितलं पण. अरे म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं? ना, आय मीन माहिती होतं पण मी विसरले होते. माझं एज व्हायला लागलंय ना. हे बघा, तुम्ही आता जाऊ शकता. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. वा, मी ही पेन्सिल घेऊन जा, माझ्या नेल्सना मॅच करते. जा घेऊन जा. थँक्यू. ऐका ना, मी इकडे आले होते, प्लीज गॅरीला सांगू नका ना काम सांगे. बरं बरं, मी कोणालाही काही सांगणार नाही, पण माझं नाव सांग काम आहे. सांगा ना मग, तुम्हाला ज्यांना कोणाला काम सांगायचं त्यांना सांगा. आय डोंट माइंड. बाय. अरे सॉरी. सॉरी. सगळ्या खोल्यांमध्ये ना एसी लावून घेतो मस्त. आणि हा एक LED. बाईकला गेले यार, बाईक मस्त घेतो. बाईक बाईक? हा बाईक पुढल्या महिन्यात घेतो की नाही बघ. आणि सगळ्या उधाऱ्या चुकवतो आधी. सगळ्यात आधी ना त्या वाण्याच्या तोंडावर जाऊन असे पैसे मारतो. निसे मारू नका मार असा तो म्हणेल. बघ तू, बाईक घेतो आधी. काय कुठलं घबाड हाती लागलंय का कुठे दरोडा घातलास? असं समज मला लॉटरी लागली. आणि त्या लॉटरीच्या तिकिटाचं नाव आहे गुरु. नाही, गुरु नाहीये. नाही काय नाही? मला सांग काय प्लॅन आहे तुझा? तुझा आणि गुरुचा काहीतरी प्लॅन आहे नक्की. मी नाही सांगणार तुला. का? सांग ना काय प्लॅन आहे. कारण तुम्हा बायकांच्या पोटात ते राहतच नाही. तुमच्या जिभेवर तीळ सुद्धा भिजत नाही. मी तुला आता सांगितलं ना की तू लगेच शनायाला सगळं सांगशील. हा, पण शनायाला तर सगळं माहितीये. तू केड्या, तू आणि गॅरीने किती पण प्लॅनिंग करून ते हाईड करायचं ठरवलं ना तुमचं सिक्रेट, तरी मला ते कळतं. म्हणजे तसं काय, म्हणजे काय कळलं तुला? तरी मला कळलंय पॉवर ऑफ अटर्नी बद्दल. काय? येस. आता मला सांग,
तू काय केलंयस या सगळ्यामध्ये? काही नाही, हे सगळं कॅन्सल केलं. आता काही नाही होणार. त्या प्लॅन मध्ये काय केलंयस सांग. अगं मी काय केलंय, सगळ्या गुरुचाच प्लॅन आहे यार. त्यांनी मला पेपर्सवर सह्या करायला लावल्या, राधिकाच्या खोट्या सह्या, आणि म्हणाला की मी खूप पैसे देईल तुला, 25 लाख रुपये. तू स्वतः पण अडकशील आणि मला पण अडकवशील. ई मावशी, जस्ट चिलॅक्स. अगं हे सगळं आपल्या फायद्याचंच आहे. अगं गॅरी इतके दिवस मला माझ्या सिक्रेट वरनं ब्लॅकमेल करत होता आणि त्याच्या ट्यूनवर डान्स करायला लावत होता. आता आपल्याला त्याचं हे सिक्रेट कळलंय, सो आता आपण त्याला आपल्या ट्यूनवर डान्स करायला लावूया. आणि तुला सुद्धा.